तर पाकिस्तानची एक दुखरी नस भारताच्या हाताला लागली आहे। ही तीच नस आहे जिथून भारत पाकिस्तानचं पाणी रोखणार आहे। जिथं पाकिस्तानचं पाणी रोखलं जाणार आहे, जम्मू काश्मीरच्या त्याच बगलिहार धरणावर सर्वात आधी एबीपी माझा पोहोचलाय। चिनाब नदीवर असलेलं हे बगलिहार धरण पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं सिंधू कराराला स्थगिती दिली आहे, त्यामुळे आता ही दुखरी नस भारत दाबेल या भीतीनं पाकिस्तानची गाळण उडाली आहे। 1999 पासून पाकिस्तानला जी भीती होती ती भीती ह्याच बागलियार डॅमच्या संदर्भातली होती। कारण पाकिस्तान वारंवार हे म्हणत होता, ज्या वेळेला 1999 मध्ये या डॅमच्या निर्माण कार्याला सुरुवात झाली की ह्या डॅमच्या माध्यमातून भारत पाकिस्तानला जाणारं चेनाब नदीचं पाणी याला कंट्रोल करेल, यामुळं पाकिस्तानला खूप मोठा नुकसान होऊ शकतो आणि भारत जेव्हा केव्हा युद्ध होईल तेव्हा ह्या बगलियार डॅमच्या माध्यमातून या नदीच्या पाण्याचा स्वतःसाठी आणि पाकिस्तान विरोधात एक वेपन म्हणून त्याचा वापर करेल। आणि आज भारत तेच करतंय। भारतानं इंडस वॉटर ट्रीटी सस्पेंड केली आहे आणि त्यानंतर मी या बगलियार डॅमची दृश्य तुम्हाला दाखवतो। हेच ती नव आहे ज्याला दाबण्याचं काम भारत करतं आणि यामुळे पाकिस्तान एवढा आवाज करतोय की हे जे होतंय किंवा भारत सरकारकडनं उचललेली पावलं चुकीची आहेत। भारताकडे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत आणि पाकिस्तान यानंच चिंतेमध्ये आहे की जर हे पाणी थांबलं आणि जर एकाच वेळेला वॉटर स्टॉक करून हे पाणी सोडलं गेलं तर पाकिस्तानला किती नुकसान होऊ शकतं। आता प्रक्रिया मी तुम्हाला सांगू शकतो की सध्या तरी इथं हायड्रो पॉवर इलेक्ट्रिसिटी जनरेशन सुरू आहे आणि यामुळं या पाण्याच्या माध्यमातून 6 टर्बाईन चालतात। 6 टर्बाईन मधलं हे पाणी जातं पुन्हा नदीमध्ये आणि नदीमधून हे पाणी जातं अखनूर, रामबान, रामबान नंतर अखनूर आणि अखनूर मधनं पाकिस्तानमध्ये। तर अशा प्रकारे इथलं पाणी, चिनाबचं पाणी हे पाकिस्तानपर्यंत पोहोचतं। समजा हे पाणी थांबवलं गेलं आणि तेही पॅडी सीझन मध्ये थांबवलं गेलं, जेव्हा त्यावेळेला क्रॉपचं सीझन असतं, तर पाकिस्तानमध्ये कापूस, ऊस, डाळी अनेक अशा क्रॉप्स आहेत ज्याच्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि तिथं पूर्णतः ते क्रॉप्स नष्ट होऊ शकतात। भारतानं एकाच वेळेला या डॅम मधनं पाणी जर सोडलं तर या डॅमची किंवा या लेक नदीची क्षमता जी आहे ती 5000 क्युबिक मीटर पेक्षा जास्त आहे आणि हे जवळपास 40 किलोमीटरहून जास्त अंतर डोडापर्यंत आहे। म्हणून एकाच वेळेला हजारो लाखो क्युबिक मीटर पाणी इथनं सोडलं जाऊ शकतं आणि हे पाणी जर एकाच वेळेला सगळ्या गेटच्या माध्यमातून अखनूरहून पाकिस्तानला पोहोचलं तर पाकिस्तानमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। तिसरं, जर आपण हे पाणी इथे स्टॉक केलं आणि बऱ्याच दिवसापर्यंत स्टॉक केलं तर त्या पाण्याच्या स्टॉकमध्ये बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय की त्यामध्ये रेती, माती येते आणि जर आपण त्या रेती मातीसह ती जी गाळ आपण म्हणतो त्याला पाण्यासोबतच सोडलं आणि एकाच वेळेला पूर्ण फोर्सनं हे पाणी सोडलं गेलं तर ती पूर्ण गाळ, रेती, माती ही पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्या ज्या भागांमध्ये पोचेल आणि त्यामुळं त्यांची जमीन किंवा त्यांच्या क्रॉपवर त्याचा परिणाम होऊ शकतो। आणि यामुळं पाकिस्तान ह्या अनेक गोष्टीहून चिंतित आहे की हे पाणी फक्त त्यांना जलसंकट नव्हे तर त्यांना पुराची परिस्थिती निर्माण करू शकतो आणि त्यांच्या पूर्ण ॲग्रिकल्चर रेव्हेन्यूलाही मोठा धक्का बसू शकतो। करारमध्ये असताना पाणी कधी सोडलं जाणार आहे ही सगळी माहिती भारताला पाकिस्तानला द्यावी लागायची, एक डेटा द्यावा लागायचा। पण आता करार नसल्यामुळे डेटा देण्याची गरज नाही। भारत पाणी पूर्णतः स्टॉक करून रात्रीच्या वेळेला कोणत्याही वेळेला ते पाणी सोडू शकतं। त्याद्वारे भारत ह्याला एक मोठं वेपन म्हणून वापरून पाकिस्तानवर हल्ला करू शकतो, करणार आहे आणि यामुळेच पाकिस्तान याच्या विरुद्ध बोलत आहे आणि भारत स्ट्रॅटेजिकली पाणी हे एक हत्यार म्हणून सध्या तरी पाकिस्तान विरुद्ध वापरताना आपण पाहतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।